कधी तुम्हाला असं वाटले का की खरंच फ्रीलान्सिंग थ्रू इन्कम जनरेट करणं शक्य आहे की नाही? मी काय स्ट्रॅटेजीज माझ्या फॉलो करते, माझ्या स्टुडंटसोबत मी काय शेअर केलं, मग त्यांनी त्यांचं जे लाईफ आहे ते बॅलन्स करून इथून इन्कम सोर्स कसा जनरेट केला, तर याचं तुम्हाला इन डिटेलमध्ये आज एक्सप्लेनेशन मिळणार आहे. आता माझं अर्निंग चालू झालेलं आहे. मी माझ्या बाळाला वेळ देऊन मी इथे अर्निंग करू शकते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फ्रॉम बॉटम ऑफ द माय हार्ट. मी आज जे काय आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे. आणि जर तुम्ही ॲक्शन घेतली नाही तर तुम्ही जानेवारीमध्ये जसे होतात तेच पुढच्या जानेवारीमध्ये तसेच असणार. कधी तुम्हाला असं वाटले का की खरंच फ्रीलान्सिंग थ्रू इन्कम जनरेट करणं शक्य आहे की नाही? आय नो की तुमच्या मनात खूप असा डाऊट असणार आहे की खरंच इज इट पॉसिबल. सो त्याच्यासाठी आज मी तुम्हाला माझ्या स्टुडंटचं एक रिअल एक्झाम्पल दाखवणार आहे की त्यांनी कसं स्टार्ट केलं, स्टार्ट करताना त्यांना काय प्रॉब्लेम आलं, का त्यांनी स्टार्ट केलं एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग, आणि कोणत्या वेनी त्यांनी इन्कम जनरेट करायला स्टार्ट केले. मी काय स्ट्रॅटेजीज माझ्या फॉलो करते, माझ्या स्टुडंटसोबत मी काय शेअर केलं, असा काय रोडमॅप मी शेअर केला त्यांच्यासोबत की त्यांनी आज त्यांचं जे काही काम आहे, मग त्यांचं कॉलेज असेल किंवा त्यांचं जॉब असेल किंवा त्यांचं घराचं काम, म्हणजे मी इथे मोस्टली स्टुडंट, जॉब प्रोफेशनल्स आणि हाऊसवाईफ यांना हेल्प करते. ठीक आहे. मग त्यांनी त्यांचं जे लाईफ आहे ते बॅलन्स करून इथून इन्कम सोर्स कसा जनरेट केला, तर याचं तुम्हाला इन डिटेलमध्ये आज एक्सप्लेनेशन मिळणार आहे या व्हिडिओमध्ये, आणि जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. स्किप केलं तर खूप काही तुम्ही मिस आउट करू शकता. ठीक आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर तुम्ही नवीन असाल तर मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देते. सो हाय, आय एम श्रेया शिंदे आणि मी एक फ्रीलान्सिंग मेंटॉर आहे. म्हणजे मी स्टुडंट्स, हाऊसवाईफ आणि जॉब प्रोफेशनल्सला हेल्प करते की ते त्यांचं कॉलेज, त्यांचं जॉब आणि त्यांचं घरकाम आहे, मुलं आहे, त्यांना सांभाळून एक साईड इन्कम सोर्स कसं जनरेट करू शकतात थ्रू फ्रीलान्सिंग. तर याची मी त्यांना गाईड करते, प्रॉपरली रोडमॅप वगैरे प्रोव्हाइड करते. सो आम्ही बॅचेस वाईज एनरोलमेंट घेते, तर त्याच्यामध्ये माझे काही स्टुडंट्सने एनरोलमेंट केलेलं आहे, तर त्यांचे रिझल्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ठीक आहे. मी जसं की तुम्हाला सांगितलं की 3 कॅटेगरीच्या स्टुडंटना मी गाईड करते. एक आहे स्टुडंट, एक आहे जॉब प्रोफेशनल, एक आहे हाऊसवाईफ. तिघांचेही रिझल्ट्स माझ्याकडे आहेत. माझ्या मेंटॉरशिपमध्ये तिन्ही स्टुडंट्सचे रिझल्ट्स आहेत. ठीक आहे. तिन्ही कॅटेगरीमधल्या स्टुडंट्सचे. पहिला रिझल्ट मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी स्क्रीनवरती तो स्क्रीनशॉट पण टाकेन की तिचा जो काही फीडबॅक आहे, ती नंतर तुम्हाला व्हिडिओ पण मी इथे दाखवेन. तर तुम्ही आधी व्हिडिओज बघून घ्या की तिचा फीडबॅक काय आहे, एक्झॅक्टली ती काय म्हणत आहे माझ्या मेंटॉरशिपबद्दल. ठीक आहे. इथे तुम्ही बघून घ्या. श्रेया, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फ्रॉम बॉटम ऑफ द माय हार्ट. मी आज जे काय आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे. मी जेव्हा एनरोलमेंट केली ती बिझनेस मास्टरीने, त्यावेळेस मला काहीही नॉलेज नव्हतं. तुझे जे सेशन्स अटेंड केले, मीटिंग असेल, गुगल मीटला असेल किंवा झूम मीटला असेल, ते तुझे ट्रेनिंग सेशन अटेंड करून एक वेगळीच पावर येत होती. त्यामुळे म्हणजे मी जे काही 22 दिवसात, फक्त 22 दिवसात कॉलेज प्लस कॉलेजची डॉक्युमेंटरी मॅनेज करत मी हा बीज गुरुकुलचा कोर्स केला. त्यातून माझी फर्स्ट अर्निंग पण झालेली आहे. ती फक्त आणि फक्त श्रेयामुळेच झालेली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. असं सपोर्ट करत राहा. थँक्यू. तुम्ही तिच्या फीडबॅक व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की माझ्या मेंटॉरशिपमध्ये तिला काय हेल्प झाली. हर्षदा आहे, ही फार्मसी ग्रॅज्युएट आहे. ठीक आहे. तर तिचं फार्मसी कंप्लीट झालेलं, बट ती काही ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात होती आणि शोधता तिला माझ्याबद्दल कळालं. तर तिने तिची जर्नी स्टार्ट केली बिझनेस मास्टरीने. ठीक आहे. बिझनेस मास्टरीमध्ये तिने कोर्सेस लर्न करायला स्टार्ट केले. तिने पहिला कोर्स लर्न केला तो म्हणजे ॲमेझॉन FBA. ॲमेझॉन FBA म्हणजे काय असतं की प्रोडक्ट तुमचं स्वतःचं असतं, पण तुम्ही ते लिस्ट करता ॲमेझॉनवरती आणि ॲमेझॉनच तुमचे सगळे सेल्स वगैरे करतं. आणि जेव्हा पण कोणी एखादा कस्टमर आहे तो ॲमेझॉनवरून तुमचं प्रोडक्ट परचेस करतात, तर ॲमेझॉनवाले तुमच्याकडे येतात, प्रोडक्ट रिसीव्ह करतात आणि ते कस्टमरपर्यंत डिलिव्हर करतात. तर हे इन शॉर्टमध्ये ॲमेझॉन FBA आहे. ठीक आहे. तर तिने काय केलं, तिने तो कोर्स प्रॉपरली लर्न केला, बट तिचं स्वतःचं प्रोडक्ट नव्हतं. तर तिने त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग कसं केलं, तिने फ्रीलान्सिंगचे क्लायंट्स असे शोधले की ज्यांना ॲमेझॉनवरती त्यांचं स्टोअर ओपन करायचं आहे किंवा ज्यांना ॲमेझॉनवरती त्यांचा बिझनेस ग्रो करायचा आहे. तिने असे क्लायंट सर्च केले आणि तिला तिचे क्लायंटसुद्धा मिळाले. सो विदिन 22 डेजमध्ये तिला तिचं फर्स्ट फ्रीलान्सिंग क्लायंट मिळालं. ठीक आहे. तर ही पहिली तिची अचिव्हमेंट होती. हा पहिला कोर्स तिने कंप्लीट केला. सेकंड तिची अचिव्हमेंट होती की तिला सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम मिळालं. तिला तिथून फ्रीलान्सिंगचं क्लायंट मिळालं, जे की तिला 10,000चे चार्जेस तिला प्रोव्हाइड करत होते. याच्यामध्ये तिला एक कोर्स लर्न केला तिने इंस्टाग्रामचा. ठीक आहे. बिझनेस मास्टरीची. तर त्याच्यामध्ये काही कोर्सेस आहेत इंस्टाग्राम रिलेटेड, तिने ते प्रॉपरली लर्न केले आणि तिला फ्रीलान्सिंगचं क्लायंटसुद्धा मिळालं, जो तिला पे करणार आहे 10,000 रुपये एव्हरी मंथ. तुम्ही इथे त्याचं स्क्रीनशॉटसुद्धा बघू शकता. तिने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तिला फ्रीलान्सिंगचं क्लायंटसुद्धा मिळालं. सो हे अपॉर्च्युनिटीज बिझनेस मास्टरी तुम्हाला प्रोव्हाइड करता आणि माझ्या मेंटॉरशिपमध्ये तुम्हाला ते शिकायला मिळतं की तुम्ही कोणकोणते अपॉर्च्युनिटीज, फ्रीलान्सिंग आहे, अफिलिएट मार्केटिंग आहे, ते कसं इन डिटेलमध्ये शिकू शकता आणि करू शकता काम. ठीक आहे. इन्कम जनरेट केल्यानंतर जेव्हा तिने मला तिचं जे काही अचिव्हमेंट आहे ती शेअर केली,
आय कांट एक्सप्रेस माय हॅपीनेस की ॲज अ मेंटॉर जेव्हा तुमचे मेंटीज आहे, जेव्हा तुमचे स्टुडंट्स आहेत असे रिझल्ट्स क्रिएट करतात, तेव्हा तुम्हाला इतकं भारी वाटतं. लाईक तुम्ही इन्कम जनरेट करता तो तर आनंदच आहे, बट तुम्ही लोकांना हेल्प करत आहे त्यांचे स्वप्न फुलफिल करण्यासाठी, त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी, आणि की ज्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळते आणखी काम करण्यासाठी, आणखी स्टुडंटना हेल्प करण्यासाठी. आणि हेच माझं मोटिवेशन आहे की ॲटलिस्ट मी तो जरिया बनावा, म्हणजे देवाने मला तो जरिया बनवलेला आहे की लोकांचे जे काही ड्रीम्स आहेत ते माझ्या थ्रू फुलफिल होतील. ठीक आहे, म्हणजे मी ॲज अ मिडल बोलू शकता त्यांच्या ड्रीममध्ये आणि त्यांचा आधीचा स्ट्रगल आहे त्यांच्यामध्ये, ॲज अ मिडल मॅन म्हणून मी आहे की त्यांना त्या स्ट्रगलमधून बाहेर काढून त्यांच्या ड्रीमपर्यंत पोहोचवायचं काम माझं आहे. सेकंड आपला जो रिझल्ट आहे हाऊसवाईफचा, ठीक आहे, ज्यांचं नाव आहे सायली. तर सायलीनी त्यांची जर्नी स्टार्ट केलेली, लहान बेबी आहे त्यांनी त्यांची जर्नी स्टार्ट केलेली. हाय श्रेया, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. मी एक हाऊसवाईफ आहे आणि एका लहान बाळाची आई आहे, त्यामुळे मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही. या प्लॅटफॉर्मद्वारे मी तुझ्या थ्रू जॉईन केलं. मी ज्यावेळी जॉईन केलं त्यावेळेला मला याबद्दल काहीही माहीत नव्हतं. तू मला तुझा जो गायडन्स आहे तो 100% दिलेला आहेस. ज्यावेळेला माझं अर्निंग स्टार्ट नव्हतं त्यावेळेला तू जो मला सपोर्ट केलास त्याबद्दल थँक्यू सो मच. आता माझं अर्निंग चालू झालेलं आहे. मी माझ्या बाळाला वेळ देऊन मी इथे अर्निंग करू शकते. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. त्यांनी स्टार्ट केल्यानंतर त्यांचं पण हेच होतं की लहान बाळ आहे, त्यांच्याकडे तेवढा टाईम नाही आहे की ते प्रॉपरली इथे वर्क करू शकतात, बट त्यांनी साईड बाय साईड म्हणजे लर्निंग करायला फोकस केला. डेली त्यांनी 2 to 3 hours दिले, प्रॉपरली लर्न केला. तर स्टार्टिंगला त्यांनी कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंगचे, फ्रीलान्सिंगचे जे कोर्सेस आहेत ते प्रॉपरली लर्न केले. बट त्यांना असं झालं की फ्रीलान्सिंगसाठी त्यांना एवढा इंटरेस्ट नाही वाटला, तर त्यांनी अफिलिएट मार्केटिंगकडे शिफ्ट केलं. अँड यू गाईज डोंट बिलीव, विदिन 4 to 5 monthsमध्ये त्यांची 50,000ची इन्कम पण झालेली आहे. ठीक आहे, पहिले 30,000 करायला पहिले 3 ते 4 महिने गेले, बट लास्ट मंथमध्ये त्यांनी एका महिन्यात 24,000ची इन्कम केलेली आहे. ठीक आहे, कशाच्या बेसिसवरती केलं, ते जे रोडमॅप मी त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे 30,000चं इन्कम ते कसे हिट करू शकता ॲज अ बिगिनर, तो त्यांनी प्रॉपरली फॉलो केला. त्याच्यानंतर त्यांनी जे काही माझा पर्सनल मी ट्रेनिंग्स वगैरे घ्यायचे ते अटेंड केल्या, ते इम्प्लिमेंट केला आणि त्यांना तो रिझल्ट मिळालेला आहे. ठीक आहे, थर्ड जो रिझल्ट आहे तो म्हणजे एक वर्किंग प्रोफेशनल इन द सेन्स त्यांचं स्वतःचं एक मेडिकल शॉप आहे. ठीक आहे, बट त्यांना साईड बाय साईड एक काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करायचा होता, म्हणून त्यांनी त्यांची जर्नी स्टार्ट केली इथे बिझनेस मास्टरीने जर्नी स्टार्ट केल्यानंतर त्यांनी प्रॉपरली कोर्सेस लर्न करायला स्टार्ट केले. बट त्यांना इंटरेस्ट वाटला ट्रेडिंगमध्ये, मग त्यांनी प्रॉपरली तो ट्रेडिंगचा कोर्स आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतो जेव्हा तुम्ही तुमची जर्नी बिझनेस मास्टरने स्टार्ट करता. तर त्याच्यामधला त्यांनी ट्रेडिंग प्रॉपरली शिकायला स्टार्ट केलं आणि काही दिवसातच त्यांनी प्रॉफिट जनरेट करायला सुद्धा स्टार्ट केलं. तर त्यांचा फीडबॅकसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. सो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जे कोणी स्टुडंट माझ्या मेंटॉरशिपच्या अंडर स्टार्ट करत आहेत त्यांचे रिझल्ट जर तुम्हाला बघायलाच मिळतात. सो असे रिझल्ट जर ते क्रिएट करत असतील तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा क्रिएट करू शकता. फक्त मी आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायला 3 स्टुडंटचे एक्झाम्पल सांगितले, बाकीचे जे काही स्क्रीनशॉट्स आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला आयडिया येईल की जे कोणी माझ्याकडे स्टार्ट करतात बिगिनर लेवलला ते लोक इन्कम चांगल्या लेवलला जनरेट करत आहेत, ते पण स्टार्ट करतात विथ झिरो नॉलेज. हर्षदाचं सांगायचं म्हणलं तर तिने पण स्टार्ट केलेलं विथ झिरो नॉलेज. ती मला म्हणालेली की ताई माझ्याकडे काहीच नॉलेज नाही आहे, मला हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे फार्मसी, बट तिला ते शिकायचं होतं कारण हे इन डिमांडमधले स्किल्स आहेत. आणि डिग्रीला तुमच्या कोणीही विचारत नाही जर तुमच्याकडे स्किल्स नसतील तर. ठीक आहे, सो तिला ते पटलं आणि तिने स्टार्ट केलं. तिने झिरो नॉलेजपासून, झिरो एक्सपिरियन्सपासून स्टार्ट केलं. बट जे काही ट्रेनिंग्समध्ये मी सांगितलेलं, जे काही रोडमॅप मी तिला प्रोव्हाइड केलं, तिचे जे काही डाऊट्स होते ती मला कॉल करायची, मेसेजेस करायचे आणि तिचे डाऊट्स मी सगळे क्लिअर केलेले. आणि फायनली तिने तिचं फ्रीलान्सिंगचं क्लायंट आहे ते मिळवलं आणि ती आता फ्रीलान्सिंग पण करते, अफिलिएट मार्केटिंग पण करते, दोन्हीही करते. जे सगळ्या स्टुडंटचे रिझल्ट बघितल्यानंतर आय नो की तुम्हाला पण असं वाटत असणार की तुम्ही पण तुमची जर्नी स्टार्ट करावी अंडर माय मेंटॉरशिप. ठीक आहे, तर तुम्ही कसं स्टार्ट करू शकता याचं मी तुम्हाला एक आयडिया देते. जर तुम्हाला तुमची जर्नी स्टार्ट करायची असेल तर मी तर माझं पर्सनल ओपिनियन असेल किंवा माझं पर्सनल सजेशन असेल किंवा रेकमेंडेशन तुम्ही घेऊ शकता की जर तुम्ही तुमची जर्नी बिझनेस मास्टरीने स्टार्ट करता तर तुम्हाला माझी मेंटॉरशिप, ज्याचे मी चार्जेस घेते 10,000 रुपये, ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जातील. तुम्हाला फक्त बिझनेस मास्टरीची फी आहे ती पे करायची असते, दॅट्स इट. ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली ट्रेनिंग्स, माझा रोडमॅप, माझे जे काही रिसोर्सेस आहेत ते सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा माझ्या स्टुडंटसारखे असे रिझल्ट्स आहेत ते क्रिएट करू शकता. बिझनेस मास्टरीमध्ये तुम्हाला
तुम्हाला हे कोर्सेस लर्न करायला मिळतील. भले त्याची फी जास्त असेल बट एकदाच इन्व्हेस्टमेंट असणार आहे. ठीक आहे, एकदाच इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला एवढं सगळं शिकायला मिळणार आहे आणि तुमची ग्रोथसुद्धा होणार आहे. बिकॉज माझ्या स्टुडंटनी स्टार्ट केलेलं आहे आणि त्यांची ग्रोथ पण त्या कोर्सेसच्या हेल्पने होत आहे. तर मी तुम्हाला पर्सनली रिकमेंड करेन, स्टार्ट करणार असेल तर बिझनेस मास्टरने करा. एक रोडमॅप त्यांच्यासोबत शेअर करते ज्याच्यामध्ये ते त्यांची पहिली 30,000ची इन्कम कशी हिट करू शकतात, कसे जनरेट करू शकतात याचा प्रॉपर रोडमॅप मी त्यांना प्रोव्हाइड करते. मी त्यांना फ्रीलान्सिंगबद्दल गाईड करते, मी त्यांना ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल गाईड करते. त्यांना माझ्या पर्सनल व्हॉट्सअप कम्युनिटीचा ॲक्सेस आहे तो लाईफ टाईमसाठी मिळून जातो. सो हे काही पर्क्स आहेत, जर तुम्ही माझ्या मेंटॉरशिपमध्ये एनरोल करता तर तुम्हाला मिळतात. मी तुम्हाला तिन्ही माझ्या स्टुडंटचे रिझल्ट दाखवले, ज्याच्यामध्ये एक स्टुडंट आहे, एक हाऊसवाईफ आहे, एक वर्किंग प्रोफेशनल आहे. आता हे जर करू शकता तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा करू शकता. का नाही तुम्ही करू शकत? ती पण स्टुडंटच होते, तिचे पण पॅरेंट्स अलाव करत नव्हते, तिच्याकडे सुद्धा पैसे नव्हते, पण तिने तो एक्सक्यूज दिला नाही की माझ्याकडे पैसे नाही. तिला माहिती होतं की तिला जर तिची लाईफ चेंज करायची असेल तर तिला स्टार्ट करणे इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच तिने ते स्टार्ट केलं. आणि आज तुम्ही बघू शकता तिच्या त्या एका डिसिजनमुळे, त्या एका इन्व्हेस्टमेंटमुळे ती आता इथे ग्रो करत आहे. आणि थर्ड आहेत ते आहेत जॉब प्रोफेशनल शेखर, ज्यांचं स्वतःचं मेडिकल आहे. तुम्हाला आयडिया येऊ शकते की स्वतःचं मेडिकल आहे म्हणजे त्यांचा पूर्ण दिवस इतका बिझी असेल तरी पण त्यांनी स्टार्ट केलं. म्हणजे 24 तास त्यांच्याकडे पण आहे, 24 तास सेम तुमच्याकडे आहेत, बट डिफरन्स तुमच्या दोघांमध्ये एवढाच आहे की त्यांनी त्यांचं जे 24 तास आहे ते प्रॉपरली युटिलाइज केलं, त्यांचं वर्क आणि परत एक्स्ट्रा साईड इन्कम सोर्स ते कसं जनरेट करू शकतात ते शिकण्यासाठी. बट तुम्ही काय करता की माझ्याकडे टाईमच नाही आहे, मी एवढा टाईम जॉब करतो, माझ्याकडे टाईमच नाही आहे वगैरे वगैरे एक्सक्यूजेस देत बसल्या, म्हणून तुम्ही आज तिथे आहात. म्हणजे ॲज अ स्टुडंट पॅरेंट्स अलाव करत नाहीत. सगळे स्टुडंट मला म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही आहेत फी पे करायला. इवन मी सुद्धा त्याच्यातून गेलेली आहे. बट जर तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सना तो कम्फर्ट झोन प्रोव्हाइड करायचा असेल, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल इंडिपेंडन्स हवा असेल तर तुम्हाला एक छोटी अमाऊंट आहे ती पे करावीच लागणार. आता तुम्ही विचार करा, तुम्ही 12 ते 15 वर्ष एज्युकेशनसाठी देता, त्याच्यामध्ये कितीतरी लाखो तुम्ही इन्व्हेस्ट करता, बरोबर. आणि त्याचं आउटपुट काय आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे आजच्या जगामध्ये, कारण तुमच्या त्या एज्युकेशनला एवढी व्हॅल्यू नाही जेवढी आता स्किल्सला व्हॅल्यू आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला अपग्रेड करत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही. स्वतःला अपग्रेड करा. जेव्हा तुम्ही स्वतःला अपग्रेड करा, जेव्हा तुम्ही स्वतःवरती शिकण्यासाठी इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हाच तुम्ही स्वतःचं बेटर व्हर्जन बनाल आणि तेव्हाच नवीन नवीन गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करायला स्टार्ट कराल. ठीक आहे, सो जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्याच्यामुळे प्लीज एक्सक्यूज देणं थांबवा, स्टार्ट करा. बिकॉज तुम्ही आणि तुमचे फॅमिली मेंबर्स ती लाईफ डिझर्व करत आहेत. मी हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून सांगत आहे. ठीक आहे, लोक म्हणतात मनी कांट बाय हॅपीनेस, बट मनी इज एव्हरीथिंग. जर तुमच्याकडे पैसे नसतील तुम्हाला कोणीही विचारणार नाही. इफ यू आर वुमन, इफ यू आर स्टुडंट, प्लीज मेक मनी आणि स्वतःचा एक इन्कम सोर्स बिल्ड करा, जेणेकरून तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंड राहू शकणार नाही कशासाठीही. ठीक आहे, तुम्ही स्वतःचं खर्च स्वतः भागवू शकता. उद्या कोणीही येऊन तुम्हाला बोलायची हिंमत नसायला पाहिजे की तुला मी इथपर्यंत आणले किंवा माझ्यामुळे तू इथे आहेस. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला मी दाखवले की माझ्या स्टुडंटचे काय रिझल्ट्स आहेत, त्यांनी कसं स्टार्ट केलं. ठीक आहे, तरी काही लोकांना अजून हे फेक वाटतं तर गाईज मी काहीच करू शकत नाही. माझ्या स्टुडंटचे रिझल्ट वगैरे मी सगळं दाखवलेलं आहे आणि एवढं दाखवूनसुद्धा, एवढं फीजबद्दल सांगूनसुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करता की मी तुम्हाला फ्रीमध्ये गाईड करावं. का मी फ्रीमध्ये गाईड करा? तुमच्या कॉलेजच्या टीचर्सना सांगता की आम्हाला फ्रीमध्ये गाईड करा, नाही ना, ते शिकवायचे तुम्हाला पैसे घेतात, राईट. मग मी पण तर तुम्हाला काहीतरी गाईड करत आहे, विजगुरुकुलसुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवत आहे आणि त्याच्यासाठी फी पे करावी लागणारच. एक कोट आहे, यू पे द फीज टू पे अटेन्शन, राईट. तुम्हाला फ्रीचं आजकाल खूप यूट्यूबमध्ये मिळून जाईल. इवन मी जो प्रेझेंटेशन व्हिडिओ तुम्हाला पाठवलं त्याच्यामध्ये एक रोडमॅपच तुम्हाला मी दिलेला आहे. बट तुम्हाला जर इन डिटेलमध्ये शिकायचं असेल तर फी तर पे करावी लागणार. बट जर तुम्हाला फी पे करायची नसेल तर तुम्ही जाऊन यूट्यूबवरती ते सर्च करा, तुमचा टाईम वेस्ट घालवा आणि सर्च करण्यामध्ये तुम्ही इतके डायवर्ट होऊन जाईल की तुम्ही विसरूनच जाल की तुम्ही कशासाठी सर्च करत आहात, राईट. सो जेव्हा तुम्ही फी पे करता तर तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड फॉर्म्युला प्रोव्हाइड केला जातो, एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जातो की जो तुमच्यावरती लक्ष ठेवतो, जो तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करतो की हे झाल्यानंतर हे करायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही फी पे करता. यू पे टू पे अटेन्शन. ठीक आहे, आणखी एक गोष्ट की तुम्ही जी काही फी पे करत आहात ते वर्कसाठी करत नाही आहेत. मी किंवा बिजगुरुकुल कोणतंच तुम्हाला काम प्रोव्हाइड करत नाही आणि त्या कामासाठी पैसे घेत नाही. तुम्हाला फी पे करायची आहे शिकण्यासाठी. ठीक आहे, प्लीज फ्रीचं एक्सपेक्ट करू नका. फ्रीचं एक्सपेक्ट करत असाल तर तुम्ही लिटरली तुमचा टाईम वेस्ट करत आहात. माझ्याकडे जानेवारीपासूनचे पण लोक आहेत जे माझ्याकडे कनेक्टेड आहेत, ते नुसते माझ्या स्टेटस स्टोरीज बघत आहेत. आय डोंट नो की माझे स्टेटस आणि स्टोरीज बघून त्यांना काय मिळते, बट
ते काहीच ॲक्शन घेत नाही आहेत. आणि जर तुम्ही ॲक्शन घेतली नाही तर तुम्ही जानेवारीमध्ये जसे होतात तेच पुढच्या जानेवारीमध्ये तसेच असणार आहेत किंवा डिसेंबरमध्ये तुम्ही त्याच पोझिशनवरती असणार. पैसे नाही आहेत, तुम्ही जानेवारीमध्ये सुद्धा बोललेला आहात पण काहीच ॲक्शन घेतली नाही तर डिसेंबरमध्ये सुद्धा तुमच्याकडे पैसे नसणार आहेत. पण जर ती ॲक्शन तुम्ही पैसे अरेंज करून जर जानेवारीमध्ये स्टार्ट केलं असतं तर डिसेंबरपर्यंत तुम्हाला कोणाकडेही एकही रुपया मागायची वेळच आली नसते, याची गॅरंटी माझी आहे. सो स्टार्ट करा. ठीक आहे. पैसे नाही आहेत, पॅरेंट्स अलाव करत नाही, हे खूप पॅरेंट्स तर तुम्हाला असे ट्रिपला पण अलाव करत नाहीत, पैसे तुम्हाला त्या ट्रिपसाठी पण देत नाहीत, बट तिथे तुम्ही हट्ट करता की नाही मला जायचंच आहे, माझे फ्रेंड्स आहेत अँड ऑल मी गेले त्याच्यातून, सो आय नो. ठीक आहे. सो आपण जर तुम्ही अशा गोष्टींसाठी हट्ट करत असाल तर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जर हट्ट करता जिथून तुमचं फ्युचर बिल्ड होणार आहे, फ्युचर घडणार आहे, तुमच्या पॅरेंट्सना तुम्ही एक फायनान्शियल फ्रीडम प्रोव्हाइड करणार असाल तर वाय नॉट, असा हट्ट का नाही करू शकत तुम्ही. थिंक अबाउट इट. मी नवीन असेल माझ्या या व्हिडिओवरती आणि जर तुम्हाला माहिती नसेल की मी काय म्हणते, बिझनेस मास्टरी म्हणजे काय आहे किंवा फ्रीलान्सिंग म्हणजे काय आहे, कसं इन्कम जनरेट करू शकतो, तर त्याच्यासाठी मी एक 20 मिनिट्सचा प्रेझेंटेशन व्हिडिओ आहे तो तयार केलेला आहे. 20 मिनिट्सचा व्हिडिओ आहे, मराठीमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तुमचे याच्या रिगार्डिंग काहीही डाऊट्स असतील, लाईक तुम्ही कोणत्या कोर्सने स्टार्ट करावा किंवा कोणता कोर्स तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो, तर तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा इथे एक मेन्शन करते माझा व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती तुम्ही मला कनेक्ट करा. सिमेंट मला फक्त सांगायचं आहे की मी एवढं सगळं तुम्ही मला मेसेज करता, मी तुम्हाला पर्सनली प्रेझेंटेशन व्हिडिओ शेअर करते तरीही तुम्ही तो व्हिडिओ बघत नाही आणि येऊन मला विचारता की कसं स्टार्ट करायचं. जर मी डिटेल्स तुम्हाला पाठवत आहे, जर मी माझा टाईम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते की तुमच्यापर्यंत डिटेल्स पोहोचावे, तर तुमच्याकडे 20 मिनटं नाही आहेत का तुमच्या लाईफची की तुम्ही प्रॉपरली ते डिटेल्स एकदा बघून घ्याल. 20च मिनटं म्हणजे पूर्ण 24 तासामधले की ते डिटेल्स बघून घ्या, ते समजून घ्या, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करा आणि स्टार्ट करा. वर्षभर, महिनाभर, 2 महिने का उगाच टाईम वेस्ट घालवायचा आपला ते इग्नोर करण्यामध्ये. आय डोंट अंडरस्टँड. बट इफ यू आर सिरियस इनफ, जर तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची आहे येत्या 3-4 महिन्यामध्ये, तर तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. व्हिडिओ कोणता आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्या व्हॉट्सअपला जरी चेक केला माझ्या नंबरमध्ये तर तुम्हाला तो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाकी जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला हिट करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओज मी अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल, म्हणजे तुमच्याकडून काहीच मिस आउट होणार नाही. बाकी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणता पार्ट आवडला तो प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही जर माझ्याकडून हेल्प हवी असेल ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. आय विल बी हॅपी टू हेल्प यू विथ दॅट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.